Hello students, yesterday we have discussed about the Mayer relation and today we have discussed about the in Mayer relation monoatomic gases, diatomic gases and polyatomic gases. It is interesting to use the law of equipartition of energy and calculate the specific heat of gases. In this first monoatomic gases, mono means single. For a monoatomic gas enclosed in a container, एका कंटेनरमध्ये मोनोॲटॉमिक गॅस जर तुम्ही घेतला, held at a constant temperature and containing Na atoms, number of A atoms. Each atom has only 3 translational degrees of freedom. Therefore, average energy per atom is 3 translational degrees of freedom असेल तर ॲव्हरेज एनर्जी काय येते 3/2 kb into T. And total internal energy per mole is E is equal to 3/2 Na kBT. Na is the atoms, containing atoms किती आहेत त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. मग मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज, मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज CV is equal to dE/dt is equal to 3/2 Na kB. बरोबर. चेंज इन इंटरनल एनर्जी, मोलर स्पेसिफिक हीट म्हणजे ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, चेंज इन इंटरनल एनर्जी dE/dt इज इक्वल टू आलेली आपली इंटरनल एनर्जी काय 3/2 Na kB. आता आपण काय केलं इथं बघा, हे मोलर स्पेसिफिक हीट आहे म्हणजे चेंज इन इंटर एनर्जी म्हणजे ईचं काय घ्यायचं आहे आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. मग ईचं डेरिव्हेटिव्ह घेत असताना लक्षात घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर टी जर डेरिव्हेटिव्ह घेत असताल तुम्ही d/dt तर इथला टी काय होतो निघून जातो. म्हणून इथं काय आलं CV इज इक्वल टू dE/dt इज इक्वल टू 3/2 Na kB. टी इथला निघून गेला. पण आपल्याला माहिती आहे Na kB इज नथिंग बट द R, CVची व्हॅल्यू. मग ती व्हॅल्यू जर ह्याच्यामध्ये तुम्ही टाकली तर CV इज इक्वल टू 3/2 R ही व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. मग अबव जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपल्याला इथं यूज करायचं आहे. मग ते इक्वेशन यूज करत असताना बघा इथं CP - CV इज इक्वल टू R हे काय आहे मेयर्स रिलेशन आहे. मग CP - CV इज इक्वल टू R जर असेल तर CVची किंमत किती आली इथं 3/2 R. मग CP - CV इज इक्वल टू 3/2 R. मग CVची किंमत तिथं टाकून द्या. CP - CV म्हणजे 3/2 R इज इक्वल टू 5/2 R. CP - CV म्हणजे 3/2 R इज इक्वल टू 5/2 R असे. म्हणजे CPची व्हॅल्यू काय मिळणार आहे 5/2 R. युजिंग इक्वेशन अबाव CP - CV इज इक्वल टू R. मॅथमॅटिकल रिलेशन आहे ते तुम्ही वहीमध्ये सोडवून बघायचं आहे ते तेवढं येतं. मग गॅमा इज इक्वल टू CP/CV इज इक्वल टू 5/3. मग आता गॅमा म्हणजे काय मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अपॉन मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम CP/CV. मग CP/CV जर तुम्ही घेतलं इथं CV किती 3/2 R आणि CP किती 5/2 R. मग CP/CV म्हणजे 3/2 R डिवायडेड बाय 5/2 R. उलटून गुणिले झालं तर 2 कॅन्सल होईल आणि काय राहील 5/3. R सुद्धा कॅन्सल होईल म्हणजे काय तुम्हाला मिळणार आहे 5/3. हे झालं मोनोॲटॉमिक गॅसेससाठी. त्याच्यानंतर डायॲटॉमिक गॅसेस कन्सिडर करा. फॉर अ गॅस कन्सिस्टिंग ऑफ डायॲटॉमिक मॉलिक्युल्स सच ॲज ऑक्सिजन, नायट्रोजन O2, N2, CO, SCl 2 करायचे आहेत आपल्याला डायॲटॉमिक गॅस आहेत. then enclosed in container held at a constant temperature constant आहे. if treated as a rigid rotator each molecule will have 3 translational and 2 rotational degrees of freedom according to the law of equipartition of energy. the internal energy of one molecule or 1 mole of a gas is internal energy काय E is equal to 3/2 Na kBt plus 2/2 Na kBt. internal energy is equal to 5/2 Na kBt. The molar specific heat at constant volume will be CV. Change in internal energy that is 5/2 R. डायरेक्ट घेतली तरी चालेल, वरती सुद्धा ती घेतलेली आहे CP. त्याचप्रमाणे मग using above equation CP - CV is equal to R.
मग तुम्हाला इथं CV ची व्हॅल्यू मिळाली 5/2R. मग CPची व्हॅल्यू काय मिळणार 5/2R प्लस 1/2R. म्हणजे काय येणार 5/2 प्लस 1 इज इक्वल टू 7/2R. मग गॅमा इज इक्वल टू काय करायचं परत CP/CV. मग रेशो घ्यायचा. रेशो घेतला की तुम्हाला मिळणार 7/5. R गेट कॅन्सल, 2 गेट कॅन्सल. फॉर डायटोमिक गॅस कंटेनिंग नॉन रिजिड व्हायब्रेटिंग मॉलिक्युल्स इंटरनल एनर्जी पर मोल इज E is equal to 3/2 NaKBT plus 2/2 NaKBT plus 2/2 NaKBT is equal to 7/2 NaKBT. इंटरनल एनर्जी डायरेक्ट मिळेल तुम्हाला 7/2 NaKBT. हे सगळं तुम्हाला प्रॉब्लेममध्ये वापरायचं आहे. द मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम विल बी CV इज इक्वल टू 7/2 NaKB इज इक्वल टू 7/2R. NaKBची व्हॅल्यू टाकायची. मग using above equation CP minus CV is equal to R. CP is equal to 9/2R. Gamma is equal to CP/CV that is 9/7. हे फक्त तुम्हाला गॅमाची व्हॅल्यू व्यवस्थित लक्षात ठेवायची. मोनो ॲटॉमिक गॅस असेल तर गॅमा काय असतो 5/3. डायटॉमिक गॅस असेल तर गॅमा काय असतो 9/7. तसंच आता पॉलिॲटॉमिक गॅसेससाठी गॅसेस विच हॅव मॉलिक्यूल कंटेनिंग मोर दॅन 2 ॲटम्स आर टर्म ॲज पॉलिॲटॉमिक गॅसेस. 2पेक्षा जास्त जर घेतले तर एक्झाम्पल अमोनिया गॅस वेअर इच मॉलिक्यूल हॅज 1 N ॲटम अँड 3 H ॲटम NH3 अमोनिया बरोबर. इच मॉलिक्यूल ऑफ द पॉलिॲटॉमिक गॅस इज 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओनली लिनियर मॉलिक्यूल्स हॅज 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ रोटेशन. ऑल द अदर मॉलिक्यूल्स polyatomic molecules can perform rotations about the mutually perpendicular axis through their center of mass. Hence, they have 3 degrees of freedom for rotation also. Polyatomic molecules have more than 1 degrees of freedom for different modes of vibrational motion. The number of degrees of freedom that is of vibrational motion polyatomic molecules depends on the geometric structure of the मॉलिक्यूल. त्याचंच जिओमेट्रिक स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. N मधील बाजूला 3 H असतील. दॅट इज द अरेंजमेंट ऑफ ॲटम्स इन मॉलिक्यूल इच सच ॲज द डिग्रीज ऑफ फ्रीडम कॉन्ट्रीब्युट्स ॲव्हरेज एनर्जी दॅट इज 2 × 1/2 KBT फॉर कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी टर्म्स. देअरफॉर 1 मोल ऑफ पॉलिॲटॉमिक गॅस इंटरनल एनर्जी इज. एका मोलसाठी इंटरनल एनर्जी तुम्हाला काय करावी लागणार आहे मग 3/2 NaKBT 3/2 NaKBT प्लस F × 2/2 NaKBT. 3 ट्रान्सलेशनल असेल तर 3 एनर्जीज घ्यावे लागतील. त्याप्रमाणे 3 + F × NaKBT कॉमन काढलेला आहे. देन द मोलर स्पेसिफिक हीट्स ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड कॉन्स्टंट प्रेशर इज गिवन ॲज CV इज इक्वल टू 3 + FR. CP इज इक्वल टू 4 + FR. गॅमा काय असतो CP/CV 4 + F/3 + F. ह्याचा गॅमा असा असेल. म्हणजे मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल असेल तर काय असतं गॅमा काय येतो तुमचा मोनो ॲटॉमिकसाठी 5/3, डायटॉमिकसाठी 9/7 आणि पॉलिॲटॉमिकसाठी 4 + F/3 + F. ठीक आहे. थँक्यू.